अहो धनवानानो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही आपले सांत्वन भरून पावलाच आहात. शब्द आहेत आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे संत लूकच्या शुभवर्तमानामध्ये त्यांनी उच्चारलेले. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पोप ग्रेगरी द ग्रेट ह्यांनी आपल्या प्रवचनामध्ये एक सुंदर अशी कथा वर्णन केलेली आहे. सेर्वोलुस नावाचा एक भिकारी असतो, छोट्याशा झोपडीमध्ये राहत असतो, परंतु आपल्याला मिळणारी जी भिक्षा आहे त्याची ते 3 वाटे करायचा. एक वाटा स्वतःसाठी, एक वाटा दुसऱ्या भिकाऱ्यांसाठी आणि तिसऱ्या वाट्यामध्ये तो पुस्तकं विकत आणायचा आणि आपल्या झोपडीमध्ये ठेवायचं. कोण वाचणारा माणूस भेटला तर सांगायचं थोडंसं वाचून दाखव. आणि अशा प्रकारचं जीवन तो जगत होता. आणि पोप ग्रेगरी द ग्रेट आपल्याला सांगतात की त्याच्या मरणाची वेळ जवळ आली, झोपडी सगळ्या पुस्तकांनी भरलेली, त्याचे काही मित्र आणि काही भिकारी त्या ठिकाणी जमा झाले. आणि अशा वेळेला त्याने सांगितलं की ते तांबडं पुस्तक आहे ते उघडा, त्याच्यातून 4 शब्द मला वाचून दाखवा. ते तांबडं पुस्तक नव्या कराराचं होतं. त्यातील 4 शब्द वाचण्यात आले आणि कोणाला कळायच्या आत त्या खोलीमध्ये दिव्य असा प्रकाश चमकला, त्या खोलीमध्ये सुगंध येऊ लागला. आणि सगळेजण विचारात पडले की हा सुगंध कुठून येतो, हा प्रकाश कुठून दिसतोय. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हा मनुष्य शांतपणे अशा वातावरणामध्ये मरण पावलेला आहे. आणि त्याच्या मृत्यूनंतर तो सुगंध निघालेला, सुटलेला. आणि पोप ग्रेगरी द ग्रेट आपल्याला सांगत आहेत, जगाच्या दृष्टिकोनातून अतिशय भिकारी असलेला हा माणूस, पण परमेश्वराच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने धनवान असलेला माणूस, की जे काही आपल्याला मिळायचं ते सगळ्यांना वाटून टाकायचं, जे काही आपल्या हातामध्ये येत आहे त्याचा योग्य प्रकारे विनियोग करायचा, वापर करायचा, सदुपयोग करायचा. ह्या भिकाऱ्याकडून केवढं शिकायचं. पोप ग्रेगरी द ग्रेट ह्याने आपल्या प्रवचनामध्ये ही कथा नमून ठेवलेली आहे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत लूकच्या शुभवर्तमानावरती आपण चिंतन करत आहोत. काल आपण गरिबांविषयी चिंतन केलं. त्या गरिबांविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने जे उद्गार काढलेले होते त्याविषयी आपण चिंतन केलं. त्याच लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 6 वचन 20 पासून पुढे आपल्याला दुःखोद्गार देखील ऐकायला मिळतात. की त्या दुःखोद्गारामध्ये काय दडलेलं आहे. 4 प्रकारचे दुःखोद्गार आणि ते सगळे धनवानांविषयी आहेत. पहिलाच दुःखोद्गार, अहो धनवानानो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही आपलं सांत्वन भरून पावलेले आहात. ह्याचा अर्थ काय आहे की आपल्या हातामध्ये 4 पैसे असल्यानंतर माणसाला असं वाटत असतं की संपूर्ण जग जणू काही गुडघे टेकून आपल्या पुढे येईल. सगळं काही करून मनुष्य जणू काही थकलेला असतो, आता जीवनामध्ये काहीच रस उरलेला नाही, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली असते. येशू सांगत आहे तुमची केवढी दुर्दशा होणार. काहीही सांगायला गेलो, हे मी केलेलं आहे, हे मी पाहिलेलं आहे, अमुक ठिकाणी मी गेलेलो आहे, आता दुसरं काय करायचं राहिलेलं आहे, सांत्वन भरून पावलेलो आहोत, अशा प्रकारची भावना त्या धनवानांच्या अंतःकरणामध्ये वास करत असते. आणि म्हणूनच उपदेशकाचं पुस्तक सांगतं, व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ, पृथ्वी तलावरती काहीच नवीन नाही, सूर्याखाली काहीच नवीन नाही, काल होतं तसंच आज आहे, तसंच उद्या असणार आहे, अशी धनवानांची गत होण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच आपलं सांत्वन भरून पावलेलं आहे. आपल्या हातामध्ये जे पैसे आहेत त्याच्यावरती एवढा प्रचंड भरोसा माणूस बाळगत असतो, त्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही असं माणसाला वाटत असतं. म्हणून येशू सांगत आहे तुमचं सांत्वन झालेलं आहे, सांत्वन भरून पावलेले आहात, त्याच्या पलीकडे तुम्हाला काही वाटणार नाही. सतत माणसाच्या डोळ्यासमोर काहीतरी असं असलं पाहिजे की ज्यासाठी मला अजून कार्य करायचं आहे. पतीने पत्नीला सांगितलं पाहिजे अजून मला तुझ्यासाठी खूप काही करायचं आहे, आता केलं तेवढं बस, प्रेम केलं तेवढं बस, असं कधीच पती आणि पत्नी एकमेकांना सांगत नसतात. शेवटच्या क्षणापर्यंत जेवढं प्रेम मला करता येईल तेवढं करायचं आहे. धनवानाने देखील तोच विचार करायचा आहे, माझ्या पैशाचा विनियोग चांगल्या प्रकारे मला कशा प्रकारे करता येईल. आणि मग दुसरा दुःखोद्गार की जे तुम्ही आता तृप्त झाला आहात
त्या तुम्हाला पुन्हा भूक लागेल. तुमची केवढी दुर्दशा होणार, पुन्हा तुम्हाला भूक लागणार आहे. कालच आपण त्याच्यावरती थोडंसं चिंतन केलं की माणूस तृप्त होण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींच्या मागे धावत असतो. संत अगस्तीन ह्यांनी सांगितलं की पैशाची तहान ही समुद्रातल्या खाऱ्या पाण्यासारखी असते. हे पाणी तुम्ही कितीही प्राशन केलं तरी देखील तुमचं समाधान होत नाही, तुमची तृष्णा भागत नाही. माणसाला वाटत असतं अजून तहान लागलेली आहे. पैशाची तहान माणसाला लागलेली असते, पैशाची भूक माणसाला लागलेली असते. कधीच त्याला असं वाटत नाही बस कमावले तेवढे बस, आहेत तेवढे बस. माणसाच्या जीवनामध्ये तृप्तीचा ढेकर खऱ्या अर्थाने जर माणसाला सोडायचं असेल तर त्यासाठी संत अगस्तीन काय म्हणतात बघा की हे परमेश्वरा, आमची हृदये तुझ्यासाठी निर्माण करण्यात आलेली आहेत. ती तुझ्यामध्ये विसावा पावल्याशिवाय कधीच शांत होऊ शकत नाहीत. म्हणून ह्या जगामध्ये आपल्या हातामध्ये जे काही आहे त्याचा वापर अशा प्रकारे करायचा की अंतर्यामी समाधान असावं. तिसरा दुःखोद्गार त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे की जे तुम्ही आता हसता त्या तुमची केवढी दुर्दशा होणार, तुम्ही शोक कराल आणि रडाल. कशासाठी माणूस हसत असतो? कधी कधी माणूस दुसऱ्याकडे पाहून हसत असतो, कधी कधी माणूस चुकीच्या विनोदावरती हसत असतो, कधी कधी माणूस नुसताच जीवनामध्ये आनंदासाठी हपापलेला असतो. ह्या कार्यक्रमाला जायचं, त्या पार्टीला जायचं, त्या पिकनिकला जायचं, नुसती मौज मजा करायची. मग अशी वेळ येते की मौज मजा करावीशी वाटत सुद्धा नाही. वासना निमेल असं उपदेशकाच्या पुस्तकात सांगितलेलं आहे. ही वासना म्हणजे नुसती शरीर सुखाची वासना नाही. कोणत्याच गोष्टीत माणसाला इंटरेस्ट राहत नाही, काहीच करावं असं माणसाला वाटत नाही. मग माणसाला उदासीनता येते, डिप्रेशनमध्ये माणसं जातात. आज अमेरिकेतील 37 ते 40% लोक सकाळी डिप्रेशनमध्ये उठतात असं सांगण्यात आलेलं आहे. सर्वेक्षण आहे. एवढे लोक डिप्रेशनमध्ये उठतात सकाळी. ह्याचा अर्थ काय की खूप मौज मजा करून झाली, आता शोक करण्याचे दिवस आलेले आहेत. माणूस कशासाठी हसत असतो ते माणसाने तपासून पाहायचं. छोट्याशा बाळाकडे बघा, एखादं सुंदर चित्र बघा, एखादा काहीतरी चांगला चित्रपट बघा, कॉमेडी असो ट्रॅजेडी असो, कोणत्याही प्रकारे हळूच मनामध्ये अंतःकरणामध्ये आनंदाची कारंजी फुलत असतात. अंतःकरण फुलत असतं. योग्य अशा गोष्टीने माणसाच्या चेहऱ्यावरती जेव्हा हास्य येत असतं तेव्हा तो खऱ्या अर्थाने तृप्तीचा समाधानाचा एक प्रकार असतो. मदर तेरेसा, आज आपण त्यांची स्मृती साजरी करत आहोत. एक दिवस त्या आपल्या हॉस्पिटलमध्ये गेल्या आणि त्यांनी बघितलं की बऱ्याच रुग्णांचे चेहरे दुर्मुखलेले आहेत आणि त्यांचं लक्ष सगळं दरवाजासमोर आहे. तर मदरनी एका रुग्णाला विचारलं, काय झालेलं आहे, तुझा चेहरा एवढा पडलेला आहे? आणि तो मनुष्य सांगतो, मी कोणाची तरी वाट बघत आहे, माझ्या घरून कोणतरी येईल असं मला वाटते. तर म्हणे, कधीपासून वाट बघत आहेस? मी कितीतरी महिने वाट बघत आहे, कोणच आलं नाही. मदरने त्याला व्यंगीत घेतलं आणि त्याला सांगितलं, घाबरू नकोस, मी आलेली आहे, मी तुझ्या घरचीच आहे असं तू समज. आणि त्या माणसाचा चेहरा फुलला. मग मदरने सांगायला सुरुवात केली, माणसाचे फुललेले चेहरे पाहिल्यानंतर माझं देखील अंतःकरण फुलून जातं. ते माणसाचे फुललेले चेहरे मला आता पाहायचे आहेत. त्याच्यासाठी मी रात्रीचे दिवस आणि हाडाची काढा करायला तयार आहे, कारण दुसऱ्यांचे फुललेले चेहरे मला पाहायचे आहेत. मदरच्या जीवनामध्ये कितीतरी घटना तशा घडलेल्या आहेत. छोटीशी बालिका 7-8 वर्षाची असेल, रस्त्याच्या कडेला पडलेली, मदरने उचलून आणली. रात्रभर सेवा करत होत्या. सकाळी 4 वाजता त्यांच्या प्रार्थनेची वेळ झाली, तरी देखील ही बालिका डोळे उघडत नाही. शेवटी तिने डोळे किलकिली केले. मदरला वाटलं तिच्या जीवात जीव आहे, आता ती कदाचित बरी होईल. परंतु काय झालं होतं, त्या मुलीने उघडलेले ते शेवटचे डोळे होते आणि त्या मुलीने सुंदर असं स्माईल दिलं आणि फक्त 2 शब्द उच्चारले, थँक्यू. आणि मदर सांगतात, तिची प्राणज्योत त्यानंतर मालवली, पण माझ्या अंतःकरणामध्ये तिने आनंदाची ज्योत प्रज्वलित केली. शेवटी जाता जाता एक गोड स्माईल देऊन जाणारी ती मुलगी माझ्या नजरेसमोरून हटत नाही.
अशा प्रकारे माणसाने चेहरे फुलवले पाहिजेत, तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती जे हास्य फुलत असतं ते चिरंतन असतं. कितीतरी लोकांच्या चेहऱ्यावरती तशा प्रकारचं हास्य आपण पाहत असतो. म्हणून आपल्याला इथे सांगण्यात आलेलं आहे, कोणत्या प्रकारचं हास्य आहे तपासून पहा, नाहीतर आपल्याला शोक करावा लागेल, रडावं लागणार आहे. संत लूकच्या शुभवर्तमानामध्ये दुःखोद्गार देण्यात आलेला आहे. त्याच्यातील चौथा दुःखोद्गार की जेव्हा तुमचा छळ केला जाईल त्यावेळेला, हे गरिबांसाठी जेव्हा सांगितलं तेव्हा येशू सांगत आहे की जेव्हा तुम्ही छळ केला जाईल तेव्हा घाबरू नका, आनंदाने उड्या मारा, तुमचं स्वर्गात प्रतिफळ मोठं आहे. पण धनवानांच्या बाबतीत काय सांगितलंय बघा, लोक जेव्हा तुम्हाला बरे म्हणतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार. खोट्या संदेष्ट्यांना देखील ते अशाच प्रकारे बरे म्हणायचे. म्हणजे कधी कधी लोक आपली खोटी स्तुती करतात. माणसाने सावध राहायचं. खरी स्तुती कोणती आणि खोटी स्तुती कोणती ही माणसाने तोलून मापून पाहायची असते. कधी कधी त्या स्तुतीसाठी माणूस काही गोष्टी करण्याची शक्यता असते आणि मग सगळेजण आपल्याला बरं म्हणत आहेत, माणसाला खूप बरं वाटतं आणि मग कधी कधी माणूस स्वतःच्या अज्ञानाच्या अंधकारामध्ये ढकलला जाऊ शकतो. म्हणून कोणत्या गोष्टीने आपल्याला बरं वाटतं माणसाने तपासून पाहायचं. उत्तम आणि उदात्त उत्कृष्ट अशा गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये माणूस करू शकतो. त्याचं मिळणारं समाधान कोणीच काढून घेऊ शकत नाही. मार्था आणि मरिया, मार्थाला वाटलं होतं की मी एवढं सगळं केल्यानंतर प्रभू सांगेल व्हेरी गुड, खूप चांगलं जेवण केलेलं आहे. येशूने काय सांगितलं, मरिया ती शांत बसली आहेत, कुठे बोलत नाही, काही नाही, पण तिने चांगला वाटा निवडलेला आहे, तो तिच्याकडून काढून घेतला जाणार नाही. अशा प्रकारे माणूस जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा त्याचं प्रतिफळ स्वर्गात ठरलेलं असतं. संत लूकच्या शुभवर्तमानामध्ये अशा प्रकारे एकूण 7 वेगवेगळे उतारे फक्त श्रीमंतांविषयी देण्यात आलेले आहेत. हे झाले दुःखोद्गार. दुसरा उतारा आहे श्रीमंत मूर्खाचा उतारा, अध्याय 12. त्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, एका माणसाच्या जमिनीला खूप पीक आलं. मग त्याने विचार केला, मी काय करू, माझी सगळी जी भांडारं आहेत, कोठारं आहेत, ती मी मोडून टाकीन आणि नवीन कोठारं बांधीन आणि माझा सगळा माल त्या ठिकाणी साठवून ठेवीन आणि मग मी माझ्या जीवाला सांगेल खा प्या मजा करा. आणि मग प्रभूने त्याला सांगितलं, आज रात्रीच तुझा जीव मागितला जाईल. मग हे आहे ते सर्व कोणाचं होणार आहे? काय नक्की तिथे दडलेलं आहे? साठेबाजी, संचय, साठवून ठेवायचं. 7 पिढ्या पुरेल एवढी संपत्ती गोळा करून ठेवायची. पण ती जीवनातील प्राधान्य आहे का, प्रायोरिटी आहे का? खरी प्रायोरिटी कोणती आहे? एसेन्शियल आणि ॲक्सिडेंटल असे 2 शब्द इंग्रजीमध्ये वापरले जातात. एसेन्शियल म्हणजे जे अत्यावश्यक आहे त्या गोष्टी, आणि ॲक्सिडेंटल म्हणजे जर त्या गोष्टी झाल्या तर हो, नाही झाल्या तरी आपला काही तोटा नाही. पण माणसाच्या बाबतीत काय घडतं बघा, ॲक्सिडेंटल म्हणजे अनावश्यक गोष्टी आहेत त्याच्यावरती माणूस जास्त भर देतो, अतिभर देतो, आणि आवश्यक गोष्टी आहेत त्याकडे माणूस दुर्लक्ष करत असतो. शरीराकडे जास्त लक्ष देत असतो, आत्म्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं. ते शरीर मग वेगवेगळ्या आजाराला बळी पडत असतं, आत्मासुद्धा दुर्बळ झालेला असतो. मग अशा माणसाने कुठे जायचं? अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली असते. म्हणून ह्या ठिकाणी श्रीमंत मूर्खाचा हा दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासमोर दिलेला आहे. त्या श्रीमंत मूर्खाच्या दाखल्यामध्ये काय नक्की मुद्दा आहे? साठेबाजी करायची नाही. आपल्याला जेवढं खरोखरच गरजेचं आहे, भवितव्याचा विचार करून तेवढं पुरेसं ठेवणं गरजेचं आहे, तेवढंच करायचं आहे. त्याच्या पलीकडे नुसती साठेबाजी करत राहायचं. आणि मग एखादी व्यक्ती वृद्धाश्रमात जाते, केवढ्या FDs आहेत, बँक बॅलन्स केवढी आहे, भरपूर, परंतु कोणालाही नकोशी झालेली व्यक्ती, घरामध्ये कोणालाच नको आहे, त्याची सेवा करण्यासाठी कोणीच नाही आहे, नोकर चाकर ठेवले जात असतात, कुठेतरी वृद्धाश्रमामध्ये रवानगी केली जात असते. मग माणसाने विचारायचं आहे, आयुष्यभर मी नक्की काय कमावलं? हेच कमावलं? हेच की फळ काय मम तपाला, हेच मी करत राहिलो का आयुष्यभरासाठी? शेवटी हेच मला मिळणार आहे. म्हणून हा दुसरा महत्त्वाचा दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासमोर सांगितलेला आहे. तिसरा दाखला आहे लग्नाच्या मेजवानीच. येशू सांगत आहे की ज्या वेळेला तुम्ही लग्नाची मेजवानी आयोजित कराल
त्यावेळेला नुसतं ते जे तुम्हाला परत बोलावतील अशांनाच बोलावू नका. साधारणपणे ही माणसाची मानसिकता आहे की मला लग्नाला गेलं पाहिजे, कारण माझ्या घरी लग्नाला लोक आले पाहिजेत, आणि मग माझ्या घरी लोक लग्नाला जे येत आहे त्याच्याकडे मला जायला मग बरं वाटत असतं. अशा प्रकारची देवाणघेवाण आज माणसाच्या अंतःकरणामध्ये सुरू आहे. येशू सांगत आहे, अशी मेजवानी ज्यावेळेला तुम्ही आयोजित करत असता तेव्हा दरिद्री, आंधळे, लंगडे, व्यंग, पांगळे अशांचा विचार करा. पोप फ्रान्सिस जेव्हा त्यांची पोपपदी निवड झाली तेव्हा बाजूचे कार्डिनल त्यांना बोलले, डू नॉट फॉरगेट द पुअर, गरिबांचा विसर पडू देऊ नका. आणि मग पोप सांगतात की मी तिथून ज्या वेळेला पुढे गेलो, कोणत्या संताचं नाव मला घ्यायचं आहे ते मला विचारण्यात आलं, तेव्हा चटकन माझ्या मुखातून बाहेर पडला शब्द संत फ्रान्सिस. आणि सगळ्यांना वाटलं की मी जेजुएट आहे म्हणून संत फ्रान्सिस झेवियर असेल, आणि त्यांनी स्पष्टीकरण दिलं, नाही, संत फ्रान्सिस झेवियर नाही, असिसीचे संत फ्रान्सिस. कशामुळे? गरिबांचा आश्रयदाता. मला गरिबांसाठी चर्च आणि गरिबांचं चर्च हवं आहे. ही अशा प्रकारची ख्रिस्त सभा की जी गरिबांपर्यंत पोहोचू शकेल, असं पोप महोदयांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. बोइनोस आयरस नावाच्या धर्मप्रांताचे आर्चबिशप म्हणून ते कार्य करत होते. त्या आर्च डायसिसमध्ये एक अतिशय पवित्र धर्मगुरू, परंतु साधे गरीब असे धर्मगुरू मरण पावले. त्यांच्या अंत्यविधीला पोप महोदय सांगतात, ज्यावेळेला तो अंत्यविधी मी साजरा करत होतो त्यावेळेला मी सहज जवळ गेलो. त्यांच्या हातामध्ये रोजरी गुंफण्यात आली होती. त्या रोजरीचा क्रूस मी काढला आणि माझ्या खिशामध्ये जपून ठेवला. अधूनमधून मी त्या माझ्या खिशात हात घालतो आणि तो क्रूस चाचपत असतो. कशासाठी? त्या धर्मगुरूंची आठवण करण्यास. आणि त्या धर्मगुरूंची आठवण कशासाठी? त्यांनी गरिबीचं व्रत घेतलं आणि कितीतरी लोकांचे संसार फुलवले. त्यांच्याकडून मी प्रेरणा घेतली आहे की जेव्हा माझ्या हातात 4 पैसे येतील तेव्हा मला गरिबाचा थोडासा तरी विचार केला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी सांगत आहे की जेव्हा तुम्ही अशा प्रकारे संध्याकाळची मेजवानी आयोजित कराल तेव्हा गरिबांचा थोडासा तरी विचार करा. आपला एक कोपरा गरिबांसाठी असणं गरजेचं आहे. तेव्हा आपल्या सगळ्या धनसंपत्तीला एक वेगळी झळाळी प्राप्त होत असते. त्यानंतर आणखी एक दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे आणि तो दाखला आहे अन्यायी कारभाऱ्याचा. हा अन्यायी कारभारी, त्याच्या धन्याला सांगण्यात आलं हा आपला द्रव्य उडवतो. तर तेव्हा त्या कारभाराने सांगितलं धन्याने कारभाराला सांगितलं की मला आता तुझ्याकडून सगळा व्यवहार काढून घ्यायचा आहे, हिशोब घेऊन ये. मग हा मनुष्य विचार करायला लागला की जर माझ्या धन्याने कामावरून काढून टाकलं तर मी काय करणार? मी असं करीन की आपल्या ह्या लोकांना थोडीशी मदत करीन. मग एकेकाला त्यांनी बोलावलं देणे करायला. तुझं किती देणं आहे? 100 खंडी गहू. मग 50 लिही. दुसऱ्याला विचारलं किती देणं आहे? 80 मण तेल. मग 30 लिही, 50 लिही. म्हणजे थोडासा आकडा कमी केला. वरवर आपल्याला असं वाटतं की हा जणू काही भ्रष्टाचार आहे, ही जणू काही लाचलुचपत आहे. परंतु ह्या मागे जी पार्श्वभूमी आहे ती आपण समजून घेणं गरजेचं आहे. पार्श्वभूमी कशी आहे की यहुदी समाजामध्ये ज्यावेळेला एखादा धनी आपल्या कारभाराला त्या कारभारावरती नेमतो तेव्हा त्याचं काही कमिशन ठरलेलं असायचं की त्याने कोणाला 100 रुपये दिले असतील तर 50 आता मालकाला परत आणि 50 त्याची, किंवा 50 त्यांनी दिलेलं आहे कर्ज आणि त्याच्यावरचं व्याज दुसरं 50 असेल. म्हणजे मालकाला फक्त त्यांनी मुद्दल द्यायची, वरचं जे काही आहे ते त्याने स्वतःसाठी ठेवायचं, अशी व्यवस्था होती. आणि मग अशी व्यवस्था असल्यामुळे त्याने सांगितलं माझं व्याज मला नको, माझं कमिशन मला नको, फक्त माझ्या धन्याची मुद्दल जी आहे तेवढी मला परत करा. आणि मग धन्याने त्याची वाहवा केली. दोन्ही बाजूला तो जिंकला. जर त्याला धन्याने बाहेर काढलं असतं तर ह्या लोकांनी घरात घेतलं असतं आणि धन्याला तर त्याची मुद्दल सुद्धा मिळाली. आता येशू पुढे महत्वाचं वाक्य कोणतं म्हणतो बघा, की ह्या जगातचे पुत्र प्रकाशाच्या पुत्रापेक्षाही शहाणे असतात. ह्याचा अर्थ काय? की असा व्यवहार करण्यासाठी तुम्ही एवढा बुद्धीचा वापर करता, मग आपल्या आत्म्याचा उद्धार करण्यासाठी, आध्यात्मिक जीवन फुलवण्यासाठी
तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर का करत नाही? हा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. म्हणजे बुद्धीचा वापर करायचा आणि धनाचा सदुपयोग करायचा, भ्रष्टाचार नाही, लाचलुचपत नाही, परंतु योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावायची. त्यानंतरचा प्रसंग आहे श्रीमंत मनुष्य आणि लाजरस. त्या श्रीमंत माणसाच्या घरासमोर लाजरस नावाचा भिकारी टाकण्यात आलेला आणि कुत्री येऊन त्याची फोड चाटत असत. आणि हा श्रीमंत माणूस ऐशारामामध्ये राहायचा, तलम आणि जांभळी कपडे वापरायचा, परंतु ह्या गरिबापुढे त्याने चतकोर भाकरीचा तुकडा सुद्धा टाकला नाही. आणि मग येशू सांगतो दोघे मरण पावले. तो लाजरस गेला स्वर्गात आणि हा श्रीमंत गेला नरकात. आणि मग त्या तिकडचा जो सगळा संवाद आहे तो संवाद आपल्याला सांगण्यात आलेला आहे. आता बायबल अभ्यासक 2 प्रश्न विचारतात. पहिला प्रश्न की ह्या धनवानाने असं काय केलं होतं की तो नरकात गेला, आणि त्या गरीब लाजरस नावाच्या भिकाऱ्याने असं काय चांगलं केलं होतं की तो स्वर्गात गेला? आणि त्याने उत्तर किती सुंदर दिलेलं आहे बघा. फादर फ्रान्सिस परेरा ह्याने आपलं पुस्तकात सांगितलेलं आहे, जीसस द ह्युमन फेस ऑफ गॉड असं त्या पुस्तकाचं नाव आहे. त्या पुस्तकात फादर फ्रान्सिस परेरा काय सांगतात बघा, की हा श्रीमंत मनुष्य नरकात गेलेला आहे कारण तो संवेदनशील नव्हता. दुसऱ्यांची गरज ह्याच्याकडे एवढं सगळं पडलेलं आहे, पण कोणीतरी गरजेत अडचणीत आहेत, गरजवंत आहे, त्याची गरज त्याच्या लक्षात आली नाही आणि त्याने काहीच त्याविषयी केलं नाही. इनसेन्सिटिव्ह, आणि म्हणूनच त्याला नरकात जावं लागलेलं आहे. म्हणजे पृथ्वी तलावरती असताना सुद्धा तो नरकातच जणू काही होता. त्याला जर थोडीफार सेवा करता आली असती तर तिथेच त्याला तो खरा आनंद प्राप्त झाला असता. आणि मग त्या माणसाने असं काय केलं होतं दरिद्री लाजरसने की ज्यामुळे तो स्वर्गात गेला? आणि फादर फ्रान्सिस परेरा सांगतात, ती कुत्री येऊन ज्यावेळेला त्याची फोड चाटत असत त्यावेळेला तो त्या कुत्र्यांना हाकलून लावायचा नाही. त्याला जाणीव होती ह्या कुत्र्यांची पण भूक आहे, निदान ते फोड चाटल्यामुळे त्यांना थोडंसं समाधान मिळेल काहीतरी. आपण कधी कधी बघतो काही अशी नुसती हाडं टाकली तर कुत्री जी असतात ती हाडं चाटतात आणि त्याच्यावर समाधान मानतात. अगदी त्याप्रमाणे ह्या माणसाने थोडीशी संवेदनशीलता त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच त्याला स्वर्गात घेण्यात आलेला आहे. थोडीशी संवेदनशीलता, कोणाची तरी गरज माझ्यापेक्षा मोठी आहे, आज मी साचवून ठेवलेलं आहे ते मला पुरेसं आहे, पुरेशापेक्षाही जास्त आहे, पण बिचाराच्या घरामध्ये आज चूल पेटलेली नाही, त्याचा आपल्याला विचार करता आला पाहिजे. नंतरचा प्रसंग आहे श्रीमंत अशा तरुणाचा. मत्तय आणि मार्कच्या शुभवर्तमानामध्ये त्याला तरुण म्हणण्यात आलेलं आहे, पण लूक त्याला अधिकारी म्हणतो. एक अधिकारी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला आणि त्याने त्याला सांगितलं की मला सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि येशूने सांगितलं आज्ञा पाळ. आणि त्याने सांगितलं कोणत्या? सगळ्या आज्ञा पाळलेल्या आहेत. येशूने त्याला सांगितलं अजून एका गोष्टीची उणीव आहे, जे तुझं आहे ते सगळं विकून टाक आणि गोरगरिबांना देऊन टाक, चल माझ्या मागे, स्वर्गात संपत्ती मिळेल. 4 गोष्टी सांगितल्या. पहिलं जे आहे ते विकून टाकायचं. दुसरं आलेले पैसे स्वतःसाठी ठेवायचे नाहीत, गोरगरिबांना वाटून टाकायचे. तिसरं चल माझ्या मागे ये, म्हणजे येशूसारखं जीवन जगायचं. आणि चौथं स्वर्गात संपत्ती मिळेल जी अदृश्य आहे. आता त्याच्या समोर पर्याय होते. समोर एक दृश्य संपत्ती होती आणि स्वर्गातील अदृश्य संपत्ती होती. ती अदृश्य संपत्ती तो पाहू शकला नाही, म्हणून त्याला त्या दृश्य संपत्तीची आसक्ती वाटली. धनाची आसक्ती, द्रव्याचा लोभ हे सगळ्या विकृतींचं कारण आहे असं संत पौल सांगत आहे. पैसा वाईट नाही, पैशाचा लोभ, पैशाची आसक्ती मात्र वाईट आहे. ती माणसाला अशा प्रकारे पकडून ठेवते आणि माणसाला मुक्त करत नाही. संत अंतोनी 17 जानेवारी ह्या दिवशी त्याचा सण असतो. सहज एकदा देवळासमोरून जात होता, देवळात वळाला आणि वाचन नेमकं हेच होतं. घरी गेला आणि सगळं विकून टाकलं. काय होतं? 300 एकर जमीन सगळी विकून टाकली, थोडीशी आपल्या छोट्या बहिणीसाठी ठेवून दिली. थोड्या दिवसांनी परत देवळात आला आणि नवीन वाचन, उद्याची चिंता करू नको, उरलं सुरलं सगळं त्याने विकून टाकलं आणि आपल्या बहिणीला नेऊन कॉन्व्हेंटमध्ये ठेवलं आणि हा गेला अरण्यामध्ये. आता तुम्ही विचार कराल, आता त्याच्या हातात काय राहिलं होतं? परंतु परमेश्वराने
त्याला अशा प्रकारची काही रहस्ये प्रकट केली की त्यामुळे ख्रिस्त सभेने त्याला संतपद दिलेलं आहे. स्वर्गात संपत्ती ही अदृश्य असते, दिसत नाही डोळ्यांना, परंतु माणसाला त्याचं मोठं समाधान जाणवत असतं. दोज हू कॅनॉट सी दी इनविजिबल कॅनॉट डू द इम्पॉसिबल असं म्हटलं जातं. जे अदृश्य असं पाहू शकत नाहीत ते अशक्य असं करू शकत नाही. आणि शेवटचा उतारा आहे मोहरांचा, की मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये एका माणसाला 10 मोहरा देण्यात आल्या, दुसऱ्याला 5 आणि दुसऱ्याला 1. परंतु लूकच्या शुभवर्तमानामध्ये सगळ्या 10 जणांना 1 मोहर देण्यात आली. प्रत्येकाने आपापल्या मोहरेवरती काहीतरी व्यवहार केला, व्यापार केला आणि त्यांची वाढ केली. शेवटचा जो होता त्याने ती रुमालात बांधून ठेवली होती किंवा जमिनीत पुरून ठेवली होती असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. ह्यामध्ये नक्की काय दडलेलं आहे? एकीकडे उद्योगशीलता आणि दुसरीकडे आळस, ह्यांच्यामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये एक झगडा सुरू असतो. माणसाला कष्ट करावेशी वाटत नाहीत. परमेश्वर संपत्ती द्यायला तयार असतो, थोडेसे कष्ट करण्याची तयारी ठेवा, अशा प्रकारचा संदेश देण्यात आलेला आहे. परंतु जर आळसामध्ये लोळत राहिला तर जी काही संपत्ती असेल त्यासुद्धा भांड्याला भोग पडेल आणि सगळी तुमची संपत्ती निघून जाईल. म्हणून येशू त्या ठिकाणी सांगत आहे, ज्याच्याकडे आहे त्याला दिलं जाईल कारण तो कष्ट करतो, ज्याच्याकडे नाही ते आहे ते पण काढून घेतलं जाईल कारण तो आळशी आहे. अगदी स्पष्टपणे प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या ठिकाणी आपल्या समोर मांडलेला आहे पर्याय. आता आपण हे दोन्ही उतारे एकत्र करायचे. एकीकडे गरिबांविषयी प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, दुसरीकडे श्रीमंताविषयी सांगत आहे. आता संत विन्सेंट डी पॉल, हा संत विन्सेंट डी पॉल आपल्याला सांगत आहे, मला 4 प्रकारचे लोक भेटले आणि आपण तपासून पाहायचं मी कोणत्या गटामध्ये मोडत आहे. पहिल्या प्रकारचे लोक आहेत गरीब आणि नम्र. ते सांगतात आम्ही त्या गरिबांना मदत करायला गेलो तेव्हा त्यांची ती नम्रता, काय ते नम्रपणे वागणं, ते बोलणं, अदबीनं बोलणं, आदराने बोलणं, आम्ही खरोखर स्वतःला सांगायला सुरुवात केली ही माणसं आयुष्यभर गरीब राहणार नाहीत, ह्यांच्या नम्रतेमुळे परमेश्वर त्यांना उंचावेल. दुसऱ्या प्रकारचे लोक गरीब आणि गर्विष्ठ. आम्ही मदत द्यायला गेलो तर ते सांगतात आम्ही काय रस्त्यावर पडलो आहोत का, तुम्ही आमच्या घरी येऊ नका. आजूबाजूचे लोक विचारतात तुम्हाला कोण मदत करतं. गरीब आणि गर्विष्ठ. आणि संत विन्सेंट डी पॉल येऊन आपल्या डायरीत लिहितात, मला ह्या लोकांची कीव येते, ते आयुष्यभर गरीबच राहणार आहेत. दुसऱ्यांची मदत घेण्यासाठी सुद्धा काळजाची झोळी मोठी असावी लागते, ती मात्र त्यांच्याकडे नाही. गरिबीच त्यांच्या पाचवीला राहणार आहे. तिसऱ्या प्रकारचे लोक श्रीमंत आणि नम्र. फादर विन्सेंट डी पॉल त्यांच्या घरी गेल्यानंतर ते लोक त्यांना सांगायचे, फादर तुम्ही स्वतः आलात, नुसतं कोणाकडे निरोप पाठवायचा होता, काय तुम्हाला गरज आहे आम्ही देऊ, तुम्हाला मदत करू. श्रीमंत आणि नम्र. आणि विन्सेंट डी पॉल येऊन आपल्या डायरीमध्ये लिहितात, आज मला साक्षात परमेश्वराचं दर्शन घडलं की ऐश्वर्य संपन्न असा परमेश्वर एवढा नम्र झाला की का झोपडीमध्ये आपल्यासाठी जन्माला आला. अगदी त्याप्रमाणे ही लोक भरपूर संपत्ती असेल परंतु नम्रतेमुळे परमेश्वर नक्कीच त्यांना स्वर्गात घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटचा प्रकार श्रीमंत आणि गर्विष्ठ, की आम्ही ज्या वेळेला मदत मागायला गेलो तर दरवाजा उघडला नाहीच, उलट ज्या पद्धतीने वागणूक देण्यात आली त्यामुळे आमचा फार मोठा अपमान झाल्यासारखं वाटलं. मग मी येऊन माझ्या डायरीमध्ये लिहिलं की हातामध्ये पैसा आहे, त्याचा वापर करून ते स्वर्गात जाऊ शकले असते परंतु जाऊ शकत नाहीत. आणि मला खूप त्या लोकांविषयी वाईट वाटलं, त्यांच्यासाठी मनापासून मी प्रार्थना केली. ख्रिस्तातही माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, संत लूकचं शुभवर्तमान एकीकडे गरिबांविषयी आपल्या मनामध्ये कशी कणव असावी त्याविषयी आपल्याला पाचारण करत आहे आणि दुसरीकडे आपल्या हातात जर 4 पैसे खुळखुळत असतील तर त्याचा विनियोग योग्य पद्धतीने करण्यासाठी आपल्याला बोलावत आहे. अन्यथा येशूने म्हटलेलं वाक्य आपल्यालाही लागू पडण्याची शक्यता आहे, अहो धनवानानो तुमची केवढी दुर्दशा होणार कारण तुम्ही आपलं सांत्वन भरून पावला आहात.